सध्या आता बिझनेसमध्ये फक्त सगळ्याच बिझनेसमॅनला एकच भीती झालेली आहे की आमचा जर प्रतिस्पर्धी आमच्या बाजूला जर त्यांनी शॉप खोललं आणि आमच्यासारखी जर सेवा जर देण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर माझं दुकान तर बुडूनच जाईल. हा विचार मनातून काढून टाकायचा. कारण की आपलाच प्रतिस्पर्धी 2 किंवा 4 दिवस आपल्यासारखी सेवा नक्कीच देऊ शकतो, परंतु 5व्या दिवशी त्याचा स्वभाव त्याला बरोबर त्याच्या स्वभावातच परत गुंतवून टाकू शकतो. म्हणून असं कधीही म्हणायचं नाही की माझं दुकान बंद झाले आणि आता प्रतिस्पर्धी आलाय तर माझं काय खरं नाही आणि आता मी आता दुकान बंदच करून टाकतो, असं म्हणायचंच नाही. कारण जेवढाच प्रतिस्पर्धी आपले असणार तेवढा आपण वरच्या शिखरावर पोहोचणार. कारण की स्पर्धकाशिवाय ह्या जीवनामध्ये काहीच खरं नाही. तुमचं एकटं दुकान असेल ना तर तुम्हाला तुमची स्वतःची व्हॅल्यू कळणार नाही, तुमच्या प्रोडक्टची सुद्धा तुम्हाला व्हॅल्यू कळणार नाही की माझं प्रोडक्ट का म्हणून बरं विकत नाही आणि का म्हणून विकतंय. जेव्हा तुमच्या बाजूने प्रतिस्पर्धी निर्माण होणार तेव्हा तुम्हाला कळणार, अरे माझ्यामध्ये नेमकी काय आणि माझ्या प्रोडक्शनमध्ये नेमकी काय, मी यांच्यापासून वेगळा आहे ना, म्हणूनच माझं दुकान चालते. म्हणून प्रतिस्पर्धीच्या जीवनामध्ये आला ना त्याने किती आपली कॉपी करू द्या, परंतु देवाने सुद्धा आपल्यासारखे एकच बनवले, म्हणजे आमच्यासारखे आम्हीच बनवलेले आहेत. आपल्यासारखा दुसरा असूच शकत नाही. हे स्वतःच्या माइंडमध्ये फिक्स करून घ्या आणि बिझनेसला कधीही भीती बाळगू नका. हे जर तुम्ही नियमावली पाळली ना तर तुम्ही कधीच हारू शकत नाहीत. आणि कितीच प्रतिस्पर्धी येऊ द्या, किती मोठा बिझनेसमॅन तुमचा प्रतिस्पर्धी असू द्या, छोट्यातली दुकानसुद्धा तुमचा 7 शाखा झाल्याशिवाय राहणार नाही.